राष्ट्रीय महामार्गावर अकोल्याकडून अमरावतीकडे जाणाऱ्या धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीस काही वेळ खोळंबा निर्माण झाला। सुदैवाने जीवितहानी टळल्याची घटना 13 जुलै रोजी 11 वाजताच्या दरम्यान घडली आहे। अकोला येथील 33 वर्षीय सोहेल अहमद खान व 35 वर्षीय जगदीश शंकरलाल कटोरे हे दोघेही आपल्या खासगी कामासाठी अमरावतीला इकॉसफोर्ड गाडी क्रमांक MH15DS 9939 या कारने प्रवास करीत असताना राष्ट्रीय महामार्गावरील कुरुम बस थांब्यासमोर 3 पुलात धावत्या कारने अचानक पेट घेतला। एकाएकी कारच्या इंजिनमधून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत असल्याचे चालक सोहेल अहमद खान यांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी मोठ्या हिमतीने कार रस्त्याच्या कडेला लावण्याचा प्रयत्न केला। मात्र पेटलेल्या कारमधून आगीचे डोंब उसळत असल्याने कारमधील प्रवास करणाऱ्या दोघांनीही प्राण वाचविण्यासाठी कारच्या आतमधून जीव मुठीत धरून तातडीने बाहेर पडले। बघता बघता राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या। दूरूनच धूर दिसून येत असल्याने ये-जा करणारे प्रवासी व नागरिकांनी पाण्याच्या बादल्यांनी कारला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला। मात्र इंजिनच्या आतमधील शॉर्ट सर्किटमुळे लागलेली ही आग आटोक्यात येत नव्हती। मार्गावर कार जळत असल्याची माहिती अमरावती अग्निशमन दलाला मिळाल्यावरून त्वरित अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचल्यानंतर आग आटोक्यात आली। ही माहिती अकोला जिल्हा पोलीस कंट्रोल रूमवरून माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी तात्काळ पोहोचण्याच्या बेतात असताना चिंचखेड फाट्यानजीक धोती ढाब्यानजीक पोलीस वाहनाचे 4ही टायर घासले असल्यामुळे मागील टायर अचानक फुटल्याने त्यांना घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला। पोलिसांचे दैव बलवत्तर म्हणून त्यांचाही जीव या घटनेतून वाचला। ठाणेदार संजय खंडारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण नलावडे, नंदकिशोर टिकार, विठ्ठल राठोड, तायडे, एरंडे या पोलिसांनी समयसूचकता राखून महामार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।